नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। खोपोली नगर परिषदेमध्ये गेले 4 वर्ष कुठचेही लोकप्रतिनिधी नव्हते आणि त्यामुळे खोपोली नगर प्रशासनामार्फत केली जाणारी कामं आणि त्यांचा दर्जा या संदर्भात काही सांगायलाच नको। एक म्हण प्रचलित आहे की आंधळ दळतय आणि कुत्र खातय, अशी काहीशी परिस्थिती खोपोली नगर प्रशासनाची पूर्वीपासूनच आहे। त्यात कुठचाही वाद नाही, कारण खोपोली नगर प्रशासनाकडनं केल्या जात असलेली जी काही काम आहेत त्याचा कुठचाही दर्जा नसतो किंवा त्याचं कुठचंही व्यवस्थितपणानं नियोजन केलेलं नसतं। आज खोपोली नगर प्रशासनाचे नवनिर्वाचित बांधकाम सभापती अनिल सानप यांनी जेव्हा आज खोपोली शहरामध्ये सुरू असलेल्या खोपोली नगर प्रशासनामार्फत सुरू असलेल्या सर्व बांधकामांचा आढावा घेण्यासाठी ते निघाले आणि आपल्या सोबत त्यांनी बांधकाम विभागाचे सर्व अभियंते देखील जोडीला घेतले होते। सर्वेक्षण करत असताना वर्षा खोपोलीमध्ये रस्ता रुंदीकरण करण्याचं आहे नियोजलेलं आहे आणि त्यासाठी गटारांची अडचण होत होती, म्हणून वरच्या खोपोलीतली गटार ही भूमिगत करावी आणि त्यासाठी भूमिगत गटारांचं काम सुरू आहे आणि ते पाहत असताना अक्षरशः हसू आवरणार नाही अशी गोष्ट पाहायला मिळाली। भूमिगत या शब्दाची व्याख्याच बदलून टाकण्यात आलेली होती। खोपोली नगर परिषदेच्या अभियंत्यांनी आतापर्यंत त्या भूमिगत गटारांवरती काय काम केलं किंवा काय लक्ष दिलं असा प्रश्न अनिल सानप यांनी विचारला आणि त्याचं कारण असं होतं की भूमिगत गटार म्हटलं की ते जमिनीच्या खालनं जाते, परंतु वरच्या खोपोलीत अगदी म्हणजे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नियोजन सभापती प्रतीक्षा रेटरेकर अगदी यांच्या दारातच भूमिगत गटार हे 2 फूट बाहेर आलेलं आहे। 2 फूट जमिनीपेक्षा उंच जे गटार आहे त्याला भूमिगत गटार म्हणावं तरी कसं, हा प्रश्न तिथे पडला आणि त्यानंतर अनिल सानप यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्यांचा चांगलाच क्लास तिथे घेतलेला आहे। म्हणजे एकंदरीत सांगण्याची परिस्थिती अशी आहे की खोपोली नगर प्रशासनाबाबतीत जे म्हटलं जातं की आंधळ दळतय आणि कुत्र खातय, त्यात कुठचंही वावगं काहीच नाही। यानंतर पुढे जाऊन अनिल सानप यांनी इतरही खोपोली शहरामध्ये सुरू असलेल्या बांधकामांचा आढावा घेतलेला आहे आणि जरा आपण पाहूया वरच्या खोपोलीत नेमकं भूमिगत गटार 2 फूट वरती कसं काय आलेलं आहे। एक फूट नाही जास्ती, आता हिच्यावरती अजून सोलिंग होईल, सोलिंग झाल्यानंतर किती वरती येईल ते तुम्ही ठेकेदाराला काम दिलं मोकळे होता, विजिट नाही करत नाही असं नका करू, हे चांगलं नाही, हे बरोबर नाही, योग्य नाही। आता हा चेंबर एवढा वर आलाय म्हणजे याचा अर्थ तू बोललास ना आणि ते आमच्या सावलीच्या दारात आहे असं नाही चालणार आहे। काय बोलताय, स्लोप ठेवलाय साहेब, हे कुठला स्लोप आणलाय, कुठून आणलाय? मला तिकडे स्लोप अहो मला तिकडे स्लोप दिसायला लागलाय, तो असं इकडे खाली पाहिजे ना, मला तिकडे स्लोप दिसतो। तुम्ही सभापती बोलत आहे का? असं नाही बोलायचं, तुम्हाला अधिकारी बोलायचं, तुमच्या दारात असं काम करतात तसं चालतं। भाऊ तुम्ही पण असता ना, तुम्ही तर सिनियर आहे। हा उंच झालाय तो स्लोप त्याला मेंटेन करणार आणि इकडे उचलले बरोबर येईल, हात नको जाईल नाही ना, तुम्ही जबाबदार आहे काय? तो ठेकेदार काय तो आजम करून जाणार? अरे मला सांगेल मेन पर्पज काय आहे, रस्ता रुंदीकरण जे आपल्याला उंच झालंय तिथे आपल्याला एमपीएम करून आपण ते मॅच करणार। तर यांना बोललो तर मी त्याला बोललो की त्यांना बोललो टेक्निकल रोडची लेवल आपल्याला उंच करायला लेवल उंच कारण मान्य घरं खाली जातील त्याचं काय मी काय बोलतो, पण तो पाणी तिथे आपल्या पाण्याचा स्लोप आहे त्याप्रमाणे तिथे आपल्याला बरोबर आहे तू बोलतो ते, पण जर नीट टेक्निकली काम केलं असतं तर हा चेंबर इथूनच काम चालू केलं पाहिजे यांनी। ही जी हाईट घ्याल ना तसा तिकडे उतरवला पाहिजे, रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पाहिजे ना। जोडायचा कसा, तो जोडायचा कसा ड्रेनेज व्हायला पाहावं लागेल,
हे सगळे अख्ख्या खोकली तसंच केले, फक्त यंत्र मारले. बाजू यंत्र कुठे आहेत? तेव्हा परत रोड खाला आता पॅच मारायचे परत आहे ना. जेव्हा आज जंपर केला तर ते लाईनचं जोडा लागते. आपण तो टेक्निकली जोडताच येणार नाही ना, त्यांनी प्रॅक्टिकली एक उदाहरण म्हणून त्यांनी जोडून दाखवली त्यांनी कशी जोडायची. आता पुढेच केलं ना त्यांनी, फक्त मधलीच लाईन सोडली. मी काय केला. हो तुमची गाईडलाईन काय आहे आपल्या बांधकामची गाईडलाईन काय आहे त्याचं बऱ्यापैकी मला माहिती प्रमाणे वाणी सगळं झालं माहिती. त्यांचा लेआउट आपल्याला चेक करावं लागेल. काय आहे जो सध्या आता चालली चर्चा याच्यावर गाईडलाईन तुमची काय आहे टाकायची आपण त्यांच्याकडून पण माहिती नसतं मला असं वाटतं. हां नाही हे जे सांगतात हा बुरदंड आपल्याला काय करायला पाहिजे? व्हेरी गुड रोलर लेआउट तर चाललं ना त्यांनी हाऊस काय पकडलंय हे काय म्हणताय? ते ते चेक जोडणार करावं काय? लागेल. त्यांनी तिथं काढलं. ते कोण काढणार त्या सोसायटीच्या आतमध्ये आहे का? हे बाहेर आहे. मध्ये एक गटार आहे, मध्ये तुम्ही पाईप टाकला तर गटार त्यांची मीटिंग कॉल करायची मीटिंग कॉल करायची मीटिंग कॉल करायची घ्या हो साहेब त्यांची मीटिंग कॉल करायला बाहेरचा आहे आणि आतला खर्च आहे सोसायटीने करायचं. तेच सांगितलं ना त्यांची मीटिंग कॉल करा त्यांना प्रॉब्लेम आहे आज. सगळीकडे केलं असं आता शासनाचं प्रत्येक वार्डाचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी फक्त मधल्या सोडले, अवतरचं काहीच हे नाही. आलोय का ते जेणेकरून लक्षात यायला आणून द्यायचं आपल्याला अहो कुठं लाईन लेवल नाही, त्याला खाली PCC नाही, PCC केसिंग नाही. वर्क ऑर्डर माझ्याकडे अख्खी त्याची 1200-1300 पाण्याची त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे का तो पाईप टाकायच्या आधी खाली PCC करायचं, त्यानंतर PCC RCC केसिंग करायची त्याला पाईपाला. हे फक्त असं फावड्याने ओढतायत, पाईप ढकलतायत, वरनं मासे टाकतायत. आता ते त्यांचा विभाग पण नाही ना, तो वॉटर पाणी टाकायचं विभाग आहे. बांधकामामध्ये नाही येत. तसं पण असं पावसाळ्याची मुलांची आहे कुठंच PCC केसिंग नाही, कोणी ते काय पाणी नाही, लाईन पुरवठा लेवल करायचं. नाही, काहीच नाही आहे. पाणी पुरवठ्याने करायची पाणी पुरवठा. त्यांना आपली कंबाईन मिटिंग घ्या कॉल करा कंबाईन मिटिंग कॉल घ्या हां घ्या लगेच आणि त्यात स्पष्ट म्हटलेलं सगळ्यात पहिली सक्सेस स्टेशन बनवायचे. हे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे ना